नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 840.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 34.64%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 22,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, KEC इंटरनॅशनल विन्स ₹1445 करोड ऑर्डर्स फॉर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्ट्स इन इंडिया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेडला इंडियामध्ये ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्टसाठी ऑर्डर्स मिळाले आहे, ज्यांची किंमत आहे 1,445 कोटी रुपये. चला आता बोलूया CL इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 317.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 17.91%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, CL इंडिया लिमिटेड इमर्जेस ॲज लोवेस्ट बिडर फॉर NHAI प्रोजेक्ट इन पंजाब. तर मित्रांनो, CL इंडिया लिमिटेड पंजाबमध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रोजेक्टसाठी लोवेस्ट बिडर म्हणून उभारला आहे आणि मित्रांनो, NHAIच्या या प्रोजेक्टची टोटल कॉस्ट आहे 864.97 कोटी रुपये आणि CL इंडिया लिमिटेडने यावर बीड लावली आहे 923 कोटी रुपयांची. चला आता बोलूया HFCL लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 98.66 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 6.62%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, HFCL सेक्युर्स मेजर भारतनेट कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹2,167 करोड फ्रॉम RVNL. तर मित्रांनो, HFCL लिमिटेडला RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडकडून भारतनेट कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे, ज्याची किंमत आहे 2,167 कोटी रुपये. चला आता बोलूया आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1,875 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 30.21%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 21,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, बिर्ला मित्सुबिशी इस्टेट इंक जॉईंट व्हेंचर टू इन्व्हेस्ट ₹560 करोड इन न्यू हाऊसिंग प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी बिर्ला इस्टेटने मित्सुबिशी इस्टेट कंपनी लिमिटेडसोबत जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? बेंगलुरूमध्ये हाऊसिंग प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही जॉईंट व्हेंचर यामध्ये 560 कोटी रुपये इन्व्हेस्ट करेल आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये 51% हिस्सेदारी आहे आदित्य बिर्ला रिअल इस्टेटच्या सबसिडरी कंपनीची आणि उरलेली 49% हिस्सेदारी आहे मित्सुबिशी इस्टेट कंपनी लिमिटेडची. म्हणजे या जॉईंट व्हेंचरमध्ये कंट्रोलिंग स्टेट आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेडच्या सबसिडरी जवळ आहे. चला आता बोलूया DLF लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 692.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 7.31%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा
मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.72 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, DLF लिमिटेड Q3 रिझल्ट नेट प्रॉफिट रायजेस 61% टू रुपीज 1059 करोड, रेव्हेन्यू जम्प्स टू रुपीज 1737 करोड. तर मित्रांनो, DLF लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 61%ने इन्क्रीज होऊन 1059 कोटी रुपये आला आहे. तसेच DLF लिमिटेडचा रेव्हेन्यूसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन 1737 कोटी रुपये आला आहे. आता बोलूया अडानी विल्मार लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 252.20 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 27.88%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 32.72 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 33,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, अडानी विल्मार स्टार्ट रुपीज 1300 करोड फूड प्रोसेसिंग प्लांट इन हरियाणाज सोनीपत. तर मित्रांनो, अडानी विल्मार लिमिटेडने हरियाणाच्या सोनीपतमध्ये 1300 कोटी रुपयांचा फूड प्रोसेसिंग प्लांट स्टार्ट म्हणजे सुरू केला. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.